नमस्ते मुलांनो. तर आज आपण इयत्ता 5वीचं प्रकरण 12 परिमिती व क्षेत्रफळ याच्यावर आधारित आपण सराव बघणार आहोत मुलांनो. मागील भागामध्ये आपण याचा अभ्यास केला होता आणि अभ्यासामध्ये आपण शिकलो होतो मुलांनो की चौरसाचं आणि आयात याची परिमिती आणि क्षेत्रफळ आपण कसं काढतो याची आपण सूत्र बघितले होते. तर आज आपण मुलांनो याच्यावर आधारित सराव घेणार आहोत. सरावामध्ये बघा आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचे 2 असे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला योग्य पर्यायावर क्लिक करायचं आहे मुलांनो. तर पहिला प्रश्न बघूया. आयताच्या समोरासमोरील बाजू रिकामी जागा लांबीच्या असतात. तर बघा मुलांनो, आयताच्या समोरासमोरील बाजू असमान लांबीचे असतात की समान लांबीचे असतात? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे उत्तर, समान लांबीचे असतात आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण प्रश्न दुसरा बघूया. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिला रिकामी जागा अधिक 2 गुणिला रुंदी. तर इथे रिकाम्या जागी काय येईल मुलांनो? बघा आपल्याला 2 पर्याय दिलेले आहेत, लांबी आणि दुसरा पर्याय आहे कर्ण. तर बघा आयताच्या परिमितीचं सूत्र आठवा मुलांनो, काय आहे त्याच्यात? 2 गुणिला कर्ण येणार आहे की लांबी? अगदी बरोबर तुम्ही सांगितलं आहे, 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र आहे मुलांनो आणि हे उत्तर आपलं अगदी तुम्ही बरोबर दिलेलं आहे. आपण आता तिसरा प्रश्न बघूया. चौरसाची परिमिती बरोबर चौरसाच्या परिमितीचं काय सूत्र आहे? 4 गुणिला एका रिकामी जागाची लांबी. तर बघा मुलांनो, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला एका बाजूची लांबी येणार आहे की एका कर्णाची लांबी येणार आहे मुलांनो? अगदी बरोबर, आपण इथे येणार आहे बाजूची लांबी. म्हणजे याचं सूत्र असं होते चौरसाच्या परिमितीचं की 4 गुणिला एका बाजूची लांबी आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण प्रश्न चौथा बघूया. हे परिमिती काढायची आहे मुलांना. आपल्याला आयताची लांबी 10 सेंटीमीटर दिलेली आहे व 7 सेंटीमीटर रुंदी दिलेली आहे. तर बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे मुलांना? आपल्याला इथे आयताची लांबी दिलेली आहे 10 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 7 सेंटीमीटर. तर आपल्याला इथे काय काढायचं आहे? परिमिती काढायची आहे. तर बघा आयताच्या परिमितीचं सूत्र सांगा काय आहे मुलांनो? अगदी बरोबर आपण लिहूया आयताची परिमिती बरोबर. याचं सूत्र काय आहे मुलांनो? आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला लांबी दिलेली आहे 10 सेमी, म्हणजे 2 गुणिला आपण 10 करूया इथे, अधिक रुंदी पण आपल्याला दिलेली आहे, आयताची रुंदी आहे 7 म्हणून इथे 7 करूया. बघा आपण 10 ला 2 ने भागले असता काय उत्तर येणार आहे मुलांनो? 9 दुने 20 अधिक 7 दुने 14 आणि यांची 20 अधिक 14 बेरीज केल्यावर काय उत्तर येणार आहे? 34, म्हणजे 34 सेमी. तर बघा आयताची लांबी 10 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 7 सेंटीमीटर आहे. तर याची परिमिती किती आलेली आहे? 34 सेंटीमीटर. आणि बघा इथे 2 पर्याय दिलेले आहे. पहिला आहे 35 सेंटीमीटर आणि दुसरा आहे 34 सेंटीमीटर. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 वर आपण क्लिक करूया मुलांनो. आणि बघा हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण 5वा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न मध्ये सुद्धा आपल्याला काय काढायचं मुलांनो? परिमिती काढायची आहे. आणि इथे बघा परिमितीमध्ये आपल्याला आयताची इथे लांबी दिलेली आहे आणि मीटर एवढी रुंदी दिलेली आहे. तर लांबी आणि रुंदी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला परिमिती काढायची आहे. इथे सुद्धा मुलांना आपण सूत्र लिहूया. काय सूत्र आहे मुलांनो? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी. तर बघा मुलांनो, इथे 2 गुणिला लांबी अधिक 2 गुणिला रुंदी करायचं आहे. तर इथे बघा
लांबी आपल्याला किती दिलेली आहे 12 मीटर, म्हणून इथे 12 लिहूया, अधिक 2 गुणिले इथे रुंदी बघा मुलांनो, रुंदी किती 9 दिलेली आहे मुलांनो, तर इथे 9 करूया. आणि बघा इथे 12 गुणिले 2 किती येणार आहे मुलांनो, 12 दुने 24 अधिक 9 गुणिले 2 केले असता किती उत्तर येणार आहे, 9 दुने 18 उत्तर येणार आहे. मग यांची आपण 24 गुणिले 18 केलं, 24 अधिक 18 केल्यावर काय उत्तर येईल मुलांनो, 8 आणि 4 12, 12 चे 2 हातचा इथे 1 आला, 2 आणि 1 3, 3 अधिक 1 4, म्हणजे बघा आयताची परिमिती येणार आहे 42 मीटर. आणि बघा इथे आपल्याला दोन पर्याय दिलेला आहे, पहिला पर्याय आहे 42 मीटर आणि दुसरा पर्याय आहे 44 मीटर. तर इथे बघा पहिल्या पर्यायावर आपण क्लिक करूया, 42 मीटर हे उत्तर आणि आपलं उत्तर सारखं आलेलं आहे. आपण आता तपासून बघूया मुलांनो. आणि बघा हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. सहावा प्रश्न बघा, परिमिती काढायची आहे. आयताची लांबी 5 सेंटीमीटर आहे व 3 सेंटीमीटर रुंदी दिलेली आहे आणि आपल्याला याची परिमिती काढायची आहे. तर बघा मुलांनो, याच्यात सूत्र काय आहे, आयताच्या लांबीचं सूत्र आपण बघितलेलं आहे, पटकन सांगा. आयताची लांबी बरोबर 2 गुणिले लांबी अधिक, व्हेरी गुड, अधिक 2 गुणिले रुंदी आहे. तर बघा इथे लांबी किती दिलेली आहे मुलांनो, 5 सेंटीमीटर आणि रुंदी दिली आहे 3, म्हणून इथे लिहूया 2 गुणिले 5 अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे 3 सेंटीमीटर, म्हणून इथे 3 लिहूया. बघा 5 दुने 10 आणि 3 दुने 6, म्हणजे 10 अधिक 6 केल्यावर 16 उत्तर येणार आहे, 16 सेमी. म्हणजेच बघा ह्या आयताची जी परिमिती आहे मुलांनो, तर किती आली आहे, 16 सेंटीमीटर आलेली आहे. म्हणजे आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण सातवा प्रश्न बघूया. इथे सुद्धा आपल्याला परिमिती काढायची आहे मुलांनो, पण इथे बघा चौरसाची बाजू आपल्याला दिलेली आहे. आतापर्यंत आपण आयताचं बघितलेलं आहे, आता आपल्याला इथे चौरसाची परिमिती काढायची आहे. आणि इथे बघा मुलांनो, आपल्याला चौरसाचं जी बाजू आहे ती 17 सेंटीमीटर दिलेली आहे. तर इथे सुद्धा आपण फॉर्म्युला लिहूया मुलांनो, सूत्र लिहूया. चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे मुलांनो, यांना याचं 4 गुणिले एका बाजूची लांबी. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला 4 गुणिले काय करायचं आहे, एका बाजूची लांबी. तर बघा इथे चौरसाची एका बाजूची लांबी किती दिलेली आहे, 17 दिलेली आहे. तर आपण 17 गुणिले 4 करूया. 17चा फळा म्हणा मुलांनो, 4 दा 17 1 17, 17 3 17 चौ 68 किती येते मुलांनो, बघा 17 चौ 68, 17 ला आपण 4 ने गुणले असता 7 चौ 28, 4 1 4, 4 आणि 2 6, म्हणजे 68 उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपण लिहू शकतो 68 सेमी. म्हणजेच इथे चौरसाची जी परिमिती आहे ती किती आली आहे, 68 सेंटीमीटर आहे. म्हणजेच बघा कोणत्या पर्यायाशी मॅच करते, पर्याय क्रमांक 1 सोबत. त्याच्यामुळे आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता सरावाचा आपण 8वा प्रश्न घेऊया. बघा 8वा प्रश्न काय आहे, इथे सुद्धा परिमिती काढायची आहे आणि चौरसाची इथे आपल्याला बाजू दिलेली आहे. तर मुलांना आपल्याला माहितीच आहे की चौरसाच्या परिमितीचं काय सूत्र आहे. आपण लिहूया चौरसाची जी आहे, चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी. तर बघा एका बाजूची लांबी इथे किती दिलेली आहे, 24.
तर इथे बघा 4 गुणिले एका बाजूची लांबी, तर आपण 4 गुणिले काय करूया मुलांनो 24 करूया. आणि बघा 24 ला 4 ने गुणले असता काय उत्तर येणार आहे. 4 चा फाडा म्हणा मुलांनो, 4 × 16. शाबाश. 6 इथे लिहूया, हातचा 1. 4 गुणी किती होतील 8. 8 मध्ये 1 टाकलं तर 9. म्हणजे उत्तर किती येणार आहे 24 गुणिले 4. 24 × 96 होणार आहे मुलांनो. 96 सेमी. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ह्या चौरसाची जी परिमिती आहे ते किती आहे 96 सेंटीमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 98 सेंटीमीटर दिलेला आहे आणि पर्याय क्रमांक दुसरा दिला आहे 96 सेंटीमीटर. म्हणजे 96 सेंटीमीटर हे उत्तर आहे आपलं. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. आता आपण प्रश्न 9 बघूया मुलांनो. चौरसाची बाजू 3 मीटर. तर बघा परिमिती आपल्याला काढायची आहे आणि चौरसाची बाजू 3 मीटर इथे दिलेली आहे मुलांनो. बघा आपल्याला चौरसाची बाजू 3 मीटर दिलेली आहे आणि आपल्याला सूत्र माहित आहे. काय सूत्र आहे मुलांनो चौरसाची परिमिती काढायचं. आता आपण ओरली पण सांगू शकतो चौरसाची परिमिती बरोबर. त्याचं सूत्र काय आहे 4 गुणिले एका बाजूची लांबी. तर बघा 4 गुणिले एक बाजू किती दिलेली आहे इथे 3 दिलेली आहे. मग 4 ला 3 ने गुणलं असतं 12 म्हणजे 12 मीटर उत्तर येणार आहे मुलांनो. 12 मीटर ही त्याची परिमिती येणार आहे. कारण चौरसाच्या परिमितीचा सूत्र काय आहे 4 गुणिले ती बाजू येणार आहे. 4 गुणिले ती बाजू. इथे बाजू 3 दिलेली आहे 4 3 12. म्हणजे बघा पहिला पर्याय 12 मीटर, दुसरा आहे 16 मीटर. तर आपलं हे उत्तर बरोबर आहे. आपण तपासून बघूया म्हणून आपण 1 वर क्लिक करूया आणि बघा हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण 10वा प्रश्न बघूया मुलांनो. इथे सुद्धा आपल्याला परिमितीच काढायची आहे आणि चौरसाची एक बाजू आपल्याला दिलेली आहे. तर आपण बघितलंय मुलांनो त्याचं सूत्र काय आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले एका बाजूची लांबी. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले एका बाजूची लांबी आणि ती बाजू किती दिली आहे 8. म्हणजे सांगा मुलांनो काय होईल 8 चं अगदी बरोबर 8 चं काय होणार आहे 32. फक्त एकच बरोबर लिहायचं. म्हणजे परिमिती काय आहे 32 मीटर. इथे मीटर लिहिलेलं आहे. आपलं इथे सेमी द्यायला पाहिजे होतं. तर बघा इथे उत्तर काय आहे आपलं 34 आहे की 32. 32 येणार आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करून बघूया आणि हे सुद्धा उत्तर आपल्या मुलांना अगदी बरोबर आहे. इथे आपले 10 प्रश्न झाले आहेत. आता आपण 11वा प्रश्न बघूया मुलांनो. 11वा प्रश्न बघा. एखाद्या क्षेत्राचे माप म्हणजे त्याचे रिकामी जागा होय. बघा हे तोंडी उत्तर पटापट सांगा मुलांनो. एखाद्या क्षेत्राचे माप म्हणजे त्याचे क्षेत्रफळ आहे की पृष्ठफळ आहे. व्हेरी गुड. त्याचे क्षेत्रफळ आहे आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण 12वा प्रश्न बघूया मुलांनो. रिकामी जागा सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर आहे. तर किती सेंटीमीटर बाजू पाहिजे मुलांनो 2 सेंटीमीटर बाजू पाहिजे की 1 सेंटीमीटर. इथे 1 सेंटीमीटर. बघा म्हणजे आपण असं म्हणू शकतो 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे ते 1 चौरस सेंटीमीटर असते. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि बघा हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आयताचे रिकामी जागा बरोबर लांबी गुणिला रुंदी. तर बघा हे कशाचं सूत्र आहे आयताचे आहे क्षेत्रफळाचं आहे सूत्र की पृष्ठफळाचं आहे मुलांनो. बघा हे आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे. कारण आपल्याला माहित आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी येते आणि आयताचं आपण समजा परिमिती काढली तर त्याचं सूत्र वेगळं आहे. तर बघा आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी हे लक्षात ठेवायचं. आता बघा आपला 14वा प्रश्न काय आहे.
इथे आयताची लांबी आपल्याला दिलेली आहे मुलांनो. प्रश्न आपण बघूया. आयताची लांबी 6 सेंटीमीटर व रुंदी 4 सेंटीमीटर दिली आहे. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला त्याची लांबी किती दिलेली आहे? 6 सेंटीमीटर आणि रुंदी 4 सेंटीमीटर दिली आहे. तर त्याचं क्षेत्रफळ किती राहील मुलांनो? अगदी बरोबर, 6 गुणिला 4 करूया म्हणजे 6 × 24, म्हणजेच आपलं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून आपण 2 वर क्लिक करूया. बघा 24 सेमी आणि हे उत्तर अगदी योग्य आहे आपलं. आता आपण 15वा प्रश्न बघूया. आयताची लांबी आपल्याला 8 मीटर दिली आहे व रुंदी 2.5 मीटर दिली आहे. तर त्याचं क्षेत्रफळ किती राहील? तर बघा मुलांनो, इथे आयताची जी लांबी आहे ती किती आहे? 8 मीटर आणि रुंदी दिलेली आहे 2.5 मीटर. तर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर आपल्याला माहित आहे मुलांनो, आयताचं क्षेत्रफळाचं फॉर्म्युला काय आहे? लांबी गुणिला रुंदी. तर बघा इथे लांबी किती दिली आहे? 8 गुणिला 2.5. तर बघा 8 ला आपण 2.5 ने गुणूया, कारण ते त्याचं सूत्रच आहे आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. मग 8 पंचे 40 होईल. इथे 0 लिहूया, हातचा 4. 8चा फाळा आपण 5 10 म्हटल्यावर किती आलं? 8 पंचे 40. ते 0 लिहिलेलं आहे 4 वर. 8 ने 2 ला गुणूया, 8 दुने 16 होणार आहे आणि 16 मध्ये 4 टाकूया तर किती होईल मुलांनो? 20 होणार आहे. आणि आपण बघा गुणाकारामध्ये बघितलेला आहे, दशांश चिन्हामध्ये हा जो 0 आहे हा एक संख्येनंतर आहे, म्हणजे इथे पण आपण एक संख्ये नंतर तो देऊया. आणि म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांनो? 20 चौ सेमी आलेला आहे मुलांनो. बघा 20 चौ सेमी का बरं आलेलं आहे? कारण हे क्षेत्रफळ आहे आणि क्षेत्रफळाचं एकक काय आहे? चौ मीटर. तर म्हणून उत्तर कोणतं आहे आपलं? 20 चौ मीटर. कारण बघा दशांश चिन्हानंतर इथे 0 आहे, त्याला काही अर्थ नाही, म्हणून आपलं उत्तर आहे 20 चौ मीटर. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. इथे सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आणि बघा प्रश्न काय आहे? वहीच्या कागदाची लांबी इथे आपल्याला दिलेली आहे मुलांनो. तर बघा वहीच्या कागदाची लांबी किती दिलेली आहे? 20 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी दिलेली आहे 16 सेंटीमीटर. तर बघा वहीचं कागद आहे, तर म्हणजे तो कोणता आकार राहणार? आयत राहणार आहे. मग आयताचं क्षेत्रफळाचं काय फॉर्म्युला आहे मुलांनो? आयताचे क्षेत्रफळ. तर बघा आयताच्या क्षेत्रफळाचं आपण काय सूत्र आहे मुलांनो? अगदी बरोबर आहे. तर आपण काय करूया? अगदी बरोबर. काय उत्तर येईल मुलांना सांगा तुम्ही. आता मी लिहून सांगत नाही तुम्हाला इथे. व्हेरी गुड. बघा जे उत्तर आहे ते 320 चौ सेमी येणार आहे. कारण आपण काय केलं आहे ते याचं क्षेत्रफळ काढलेलं आहे. आणि वहीच्या कागद म्हटलं तर वहीचा कागद म्हणजे चौरस असतो मुलांनो, की आयताच्या आकारात असतो? आयताच्या. म्हणून आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे मुलांनो? तर बघा आपण लांबी गुणिला रुंदी हे सूत्र लिहूया. लांबी गुणिला रुंदी. आणि बघा इथे लांबी किती दिली आहे मुलांनो? 20. म्हणजे 20 गुणिला 16 करूया. तर बघा 20 ला आपण 16 ने गुणले असता किती उत्तर येणार आहे मुलांनो? 16 शून्य शून्य आणि 16 दुने 32. म्हणजे उत्तर किती आले आहे? 320 आलेलं आहे मुलांनो. तर आपण इथे लिहूया 320 चौ सेमी. बघा हे काय म्हणतात त्याला? क्षेत्रफळ असल्यामुळे याचं एकक काय राहील? 320 चौ सेमी. तर बघा पहिला पर्याय आहे 302 चौ सेमी आणि दुसरा आहे 320 चौ सेमी. तर आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे मुलांनो. आपण 2 वर क्लिक करूया. पण इथे बघा आपलं हेच उत्तर बरोबर आहे, आपण करून दाखवलेलं आहे. इथे बाय मिस्टेक इथे मुलांनो
302 हे उत्तर बरोबर दाखवलेलं आहे आणि आपलं हे उत्तर चुकीचं दाखवलेलं आहे. पण मुलांना तुम्ही कन्फ्युज होऊ नका. ह्या ज्या वहीच्या कागदाची लांबी 20 आहे, 20 सेंटीमीटर आणि रुंदी 16 सेंटीमीटर आहे, तर त्याचं क्षेत्रफळ 320 चौरस सेंटीमीटरच येणार आहे. कारण आपण सूत्र लिहून सूत्रामध्ये बरोबर किमती टाकलेल्या आहे आणि शेवटी उत्तर आपलं 16 गुणिले 20 केले असता 320च येते उत्तर. आता आपण 17वा प्रश्न बघूया मुलांनो. इथे सुद्धा क्षेत्रफळ काढायचं आहे. बघा इथे क्षेत्रफळामध्ये आपल्याला कशाचं क्षेत्रफळ काढायचं आहे? चौरस. तर चौरसाचं क्षेत्रफळाचं आपल्याला चौरसाची बाजू दिलेली आहे मुलांना. इथे 12 सेंटीमीटर ही बाजू दिलेली आहे आणि बघा चौरसाच्या क्षेत्रफळाचं आपलं सूत्र काय आहे? तर बाजू गुणिलेला बाजू, म्हणजे जी लांबी दिलेली आहे लांबी गुणिला लांबी किंवा बाजू गुणिला बाजू. इथे बाजू 12 दिलेली आहे म्हणजे 12 गुणिला आपण 12 करूया मुलांनो. आणि 12ला 12ने गुणल्यावर काय उत्तर येईल मुलांनो? बघा 12 एक 12, 12 दुने 24, 24 इथे 4 लिहूया आणि हातचे 2 लिहूया. मग 12ने 1 ला करूया तर 12 एक 12 आणि 12 मध्ये 2 टाकूया तर किती आला आहे? 14. म्हणजेच 12 गुणिला 12 केल्यावर उत्तर आलेलं आहे 144 चौरस सेमी. म्हणजेच याचं जे क्षेत्रफळ आहे तर आपण ह्या चौरसाचं क्षेत्रफळ आलेलं आहे 144 सेंटीमीटर. तर बघा आपण पर्याय क्रमांक 1 बरोबर दिसत आहे. आपलं उत्तर तेवढंच आलेलं आहे म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि हे उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आपण आता 18वा प्रश्न बघूया. इथे बघा क्षेत्रफळ काढायचं आहे आणि चौरसाची बाजू जी आहे मुलांनो ती 7.5 मीटर आपल्याला दिलेली आहे आणि याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. इथे 2 पर्याय दिलेले आहे, 56.5 चौमीटर आणि दुसरा आहे 56.25 चौमीटर. तर बघा आपण क्षेत्रफळाचा जो चौरसाच्या क्षेत्रफळाचा सूत्र बघा मुलांनो आणि त्याच्यात जी बाजूची आहे बाजू लिहा. काय उत्तर येणार आहे? व्हेरी गुड. याचं उत्तर येणार आहे 56.25 चौमीटर म्हणजे पर्याय क्रमांक 2. आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण प्रश्न 19 बघणार आहोत. इथे सुद्धा आपल्याला क्षेत्रफळच काढायचं आहे मुलांनो. पण इथे चौरसाची बाजू आपल्याला 9 दिलेली आहे मुलांनो. तर 9 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे आणि याचं सूत्र काय आहे मुलांनो? व्हेरी गुड. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र जे आहे ते काय आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आपण काय करूया? बाजू गुणिला बाजू, बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी म्हणजे 9 गुणिला 9 करूया मुलांनो. 9चा फाडा आपल्याला येतोच. व्हेरी गुड. 9 9 तुम्ही अगदी बरोबर सांगितलं आहे म्हणजे 81 चौमीटर. बघा हे क्षेत्रफळ असल्यामुळे याचं एकक काय राहणार आहे? चौमीटर. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 1 की पर्याय क्रमांक 2? तर पर्याय क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणून आपण ज्या चौरसाची बाजू 9 सेंटीमीटर आहे तर त्याचं क्षेत्रफळ किती आलं आहे आपलं? 9 9 81 म्हणजे पर्याय क्रमांक 2. आपण 2 वर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपला शेवटचा प्रश्न राहिलेला आहे मुलांनो. इथे सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे आणि क्षेत्रफळामध्ये बघा आपल्याला एका चौरसाचं बघा एक चौरसाकार कागदाची बाजू 22 सेंटीमीटर आहे तर त्याचं क्षेत्रफळ किती राहणार आहे मुलांनो? तर बघा आपल्याला इथे काय करावं लागेल? चौरसाकार म्हणजे इथे बघा चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी. अगदी बरोबर. म्हणजेच वहीमध्ये करा पटकन. आपल्याला 22 गुणिला 22 करावं लागेल कारण एक बाजू 22 दिलेली आहे आणि त्याचं सूत्र काय आहे? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर एका बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी. बघा बाजूची लांबी गुणिला बाजूची लांबी म्हणजे आपण 22 गुणिला बघा 22 करूया.
बघा बेक बे बेदुणे 4, बेक बे बेदुणे 4. मग बघा पुन्हा आता 2 ने याला गुणूया. बेक बे बेदुणे 4 आणि बेक बे बेदुणे 4. आता यांची बेरीज करूया. 4 आणि 0 4 होणार आहे. 4 आणि 4 8. 4 मध्ये काही मिळवायला नाहीये म्हणजे 4 जशाचे तसे. म्हणजे किती उत्तर आलेलं आहे 884 चौ सेमी हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे 22 गुणिले 22 केल्यावर उत्तर आलेलं आहे 484 चौ सेमी. बघा 484 चौ सेमी हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. युनिट बरोबर लिहायचं, त्याचं एकक. तर म्हणजे पर्याय क्रमांक 1 सोबत आपलं उत्तर मॅच करत आहे की 2. पर्याय क्रमांक 1. म्हणून आपण मुलांना पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा आपलं बरोबर आहे. बघा 20ही प्रश्नांचे उत्तर आपले बरोबर आहे. आणि इथे आपला सराव संपलेला आहे मुलांना. बघा हे सरावात आपण वेगवेगळ्या प्रकारचे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत आणि याचा नक्कीच आपल्याला समोर परीक्षा आणि खेळामध्ये फायदा होईल. कारण याच्यामध्ये बघा आपण सगळ्याच प्रकारचे प्रॉब्लेम्स आपण उदाहरणे बघितले. तर आपण आयताचे क्षेत्रफळांचे सूत्र किंवा आयताची परिमिती, तसेच चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरून आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची आपण इथे 20 प्रकारची वेगवेगळी उदाहरणे आपण इथे सोडवलेलं आहे आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल मुलांनो.